महिलांनो, सूर्यास्तावेळी चुकूनही या 10 चुका करू नका. लक्ष्मी माता घर सोडून जाईल. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. सूर्यास्ताचा वेळ म्हणजे फक्त दिवस संपण्याचा क्षण नाही, तर हा काळ आध्यात्मिकदृष्ट्या अतिशय संवेदनशील मानला जातो. या वेळेला केलेली छोटीशी चूकसुद्धा आयुष्यात मोठे परिणाम घडवू शकते. म्हणूनच मित्रांनो, शास्त्रामध्ये सूर्यास्ताच्या वेळी काही गोष्टी कटाक्षाने टाळण्यास सांगितले आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा 10 गोष्टी पाहणार आहोत ज्या सूर्यास्ताच्या वेळी चुकूनही करू नयेत. आणि या प्रत्येक गोष्टीमागचे कारण, त्याचा थेट परिणाम पैसा, आरोग्य आणि नशिबावर होत असतो आणि आपल्या घरातील प्रगतीवर, घरातील शांततेवर देखील होतो. हे सगळे सविस्तरपणे समजून घेऊयात. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. 1. सूर्यास्ताच्या वेळी अंथरुणात पडून राहणे. मित्रांनो, सूर्यास्ताच्या वेळी अंथरुणात पडून राहणे म्हणजे साधारणतः संध्याकाळच्या 6:30 ते 7 या वेळेत जर कोणी व्यक्ती आळशीपणाने अंग टाकून पडून राहिली असेल तर ते अत्यंत अशुभ मानले जाते. कारण हा वेळ दिवसातील सर्वात सक्रिय ऊर्जा बदलाचा काळ असतो. दिवसभर काम करून शरीर थकलेले असते, पण तरीही या वेळेला झोपले किंवा नुसतेच पडून राहिले, यामुळे शरीरातील प्राणशक्ती मंदावते. शास्त्रानुसार सूर्यास्ताच्या वेळी तमोगुण वाढतो आणि जर त्यावेळी आपण निष्क्रिय अवस्थेत असलो तर तो तमोगुण आपल्या आयुष्यात स्थिर होतो. अंथरुणावर पडून राहिल्याने माणसाच्या विचारांमध्ये नकारात्मक शक्ती वाढते, निर्णय क्षमता कमी होते, आत्मविश्वास ढासळतो आणि हळूहळू असा माणूस आयुष्यात मागे पडू लागतो. आणि घरामध्ये आपण पाहतो की काही लोक कायम प्रयत्न करूनही पुढे जात नाहीत. त्यांचे नशीब साथ देत नाही, कारण अशा सवयी नकळत त्यांच्या आयुष्यात अडथळे निर्माण करत असतात. सूर्यास्ताच्या वेळी उठून देवपूजा करणे, दिवा लावणे, घर आवरणे किंवा किमान सकारात्मक कामात स्वतःला गुंतवून ठेवणे अत्यंत लाभदायक ठरते. या वेळेला पडून राहणे म्हणजे वृद्धत्वाला आमंत्रण देणे असे शास्त्र सांगते, कारण शरीराची झीज लवकर सुरू होते आणि मनावर निराशेची सावट येते. 2. सूर्यास्ताच्या वेळी रडणे, ओरडणे किंवा घरात गहिवर घालणे. मित्रांनो, सूर्यास्ताच्या वेळी घरात रडणे, मोठ्याने बोलणे, भांडण करणे किंवा कोणत्याही प्रकारच्या कलह निर्माण करणे फारच अशुभ मानले जाते. कारण या वेळेला घरात येणारी ऊर्जा फार नाजूक असते. या काळात जर नकारात्मक भावना निर्माण झाल्या तर त्या थेट घराच्या वातावरणात साठतात. शास्त्रामध्ये असे स्पष्ट सांगितले आहे की सूर्यास्ताच्या वेळी जर घरात रडारड सुरू असेल तर त्या घरात अपमृत्यूचे योग निर्माण होऊ शकतात. कारण त्यावेळेला यमदेवांचा संचार होत असतो आणि अशावेळी दुःख, आक्रोश यामुळे नकारात्मक शक्ती आकर्षित होते. आजकाल अनेक घरामध्ये लहान सहान कारणांवरून संध्याकाळी वादविवाद होतात, पण हेच वाद पुढे मोठ्या समस्यांचे कारण बनते. मानसिक तणाव वाढतो, आजारपण वाढते आणि घरातील सुख शांती निघून जाते. म्हणूनच सूर्यास्ताच्या वेळी नेहमी शांतता, सकारात्मक ऊर्जा, सकारात्मक शब्द आणि संयम ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. सूर्यास्ताच्या वेळी दही, चांदी किंवा करंजी कोणालाही देऊ नये. मित्रांनो, दही हे शुक्र ग्रहाचे कारक मानले जाते आणि शुक्र ग्रह हा धन, वैभव, सौंदर्य, सुखसंपत्ती याचा प्रदाता आहे. त्यामुळे सूर्यास्ताच्या वेळी दही कोणालाही देणे म्हणजे आपल्या घरातील लक्ष्मी स्वतःहून बाहेर पाठवण्यासारखे आहे. त्याचप्रमाणे चांदीच्या वस्तू, करंजी किंवा कोणत्याही मौल्यवान वस्तू या वेळेला देणे टाळावे. कारण सूर्यास्ताच्या वेळी दिलेली चांदी आर्थिक अडचणी वाढवते असे शास्त्र सांगते. अनेक लोक नकळत संध्याकाळी उधारी देतात, दही नेतात आणि त्यानंतर त्यांना पैशाची चणचण कायम चालूच असते. जर खूपच गरज असेल तर सूर्यास्ताच्या आधी किंवा पूर्ण अंधार झाल्यानंतर या वस्तू द्याव्यात, अन्यथा टाळणे सोयीस्कर ठरते. नंबर 4. सूर्यास्ताच्या वेळी मिठाला मीठ न म्हणता गोड म्हणावे. हा मुद्दा खूप लोकांना विचित्र वाटतो, पण यामागे खोल आध्यात्मिक कारण आहे. मिठाला ऋण ऊर्जा शोषून घेणारा घटक आहे. मीठ म्हणजे ऋण ऊर्जा आणि सूर्यास्ताच्या वेळी नकारात्मक शक्ती सक्रिय होते. त्यामुळे त्यावेळेला मीठ असे थेट उच्चारणे टाळावे. परंपरेनुसार संध्याकाळी मिठाला गोड म्हणतात, कारण शब्दांना कंपन असते आणि त्या कंपनाचा थेट परिणाम आपल्या घरातील ऊर्जेवर होतो. मीठ असे विचारल्याने दारिद्र्याची संकेत निर्माण होते, तर गोड असे म्हटल्याने सकारात्मक ऊर्जा टिकून राहते. आजही अनेक जुने घराणे ही परंपरा पाहतात आणि अशा घरामध्ये पैशांची अडचण क्वचित जाणवते.
सूर्यास्तावेळी जेवण किंवा झोप टाळावे. सूर्यास्ताच्या वेळी जेवण करणे म्हणजे पचनशक्तीवर ताण देणे होय. कारण या वेळेला अग्नितत्व मंदावते, त्यामुळे खाल्लेले अन्न नीट पचत नाही आणि शरीरात विषारी घटक साठतात. त्याचप्रमाणे या वेळेला झोपल्यास आळस वाढतो, निर्णय क्षमता कमी होते आणि जीवनात स्थैर्य येत नाही. म्हणूनच सूर्यास्तानंतर किमान 1 तासाने जेवण करणे आणि पूर्ण अंधार झाल्यावरच झोप घेणे योग्य मानले जाते. मित्रांनो, आपण पाहत आहोत सूर्यास्ताच्या वेळी करू नयेत या गोष्टी, आणि या सगळ्या गोष्टी फक्त अंधश्रद्धानुसार हजारो वर्षाच्या अनुभवातून तयार झालेल्या परंपरा आहेत. याचा थेट परिणाम आपल्या आयुष्यावर होतो. आता पुढचा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा पाहूयात. नंबर 6. सूर्यास्ताच्या वेळी कर्ज देणे किंवा घेणे टाळावे. मित्रांनो, सूर्यास्ताच्या वेळी कर्ज देणे किंवा कर्ज घेणे हे अत्यंत अशुभ मानले जाते. कारण या वेळेला धनाची देवता लक्ष्मी घरात प्रवेश करत असते आणि अशा वेळी पैसे घरावर जाणे म्हणजे लक्ष्मीला परत पाठवण्यासारखे आहे. शास्त्रामध्ये असे सांगितले आहे की जो व्यक्ती संध्याकाळी पैसे उधार देतो किंवा उधार घेतो तो आयुष्यभर कर्जाच्या चक्रात अडकतो. त्याच्या घरात स्थिरता येत नाही. कितीही पैसा मिळवला तरी तो टिकत नाही आणि मन कायम अस्वस्थ राहते. आजकाल अनेक लोक सहजपणे संध्याकाळी फोनवरून पैसे ट्रान्सफर करतात, पण यामुळे नकळत आर्थिक अडचणी वाढते. जर खूपच गरज असेल तर सूर्यास्तापूर्वी किंवा पूर्ण अंधार पडल्यावर व्यवहार करणे अधिक योग्य ठरते. नंबर 7. सूर्यास्तावेळी झाडू मारू नका. संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी कधीही झाडू मारू नये हे जवळजवळ सगळ्यांनाच माहीत आहे, पण यामागचे कारण फार कमी लोकांना ठाऊक असते. संध्याकाळी साधारणतः 6:30 ते 7:30, 6:30 ते 7:30 या वेळेत लक्ष्मीच्या आगमनाचा हा काळ मानला जातो. त्यामुळे या वेळेस झाडू मारणे म्हणजे घरातील नकारात्मक ऊर्जा, धनसंपत्ती बाहेर फेकण्यासाठी आहे. म्हणूनच जुन्या काळी संध्याकाळी झाडूला हात लावणे सुद्धा वर्ज्य मानले जात होते आणि घरामध्ये आर्थिक अडचणी असून लोक या सवयीकडे लक्ष देत नाहीत. पण लक्षात ठेवा, संध्याकाळी झाडू मारणे म्हणजे आपल्या हाताने प्रगतीला अडथळा निर्माण करणे आहे. नंबर 8 आहे सूर्यास्तावेळी नखे कापणे, केस कापणे किंवा बसल्या बसल्या नखे कुरतडणे. मित्रांनो, सूर्यास्ताच्या वेळी नखे कापणे किंवा केस कापणे किंवा आपल्या दाताने नखे कुरतडणे ही सवय फारच घातक मानली जाते, कारण या सगळ्या गोष्टी शरीरातील ऊर्जा कमी करतात. शास्त्रानुसार सूर्यास्ताच्या वेळी शरीरातील संरक्षणात्मक शक्ती कमजोर होते आणि अशा वेळी नखे किंवा केस कापल्याने आयुष्यातील अडथळे निर्माण होतात, प्रगती थांबते, अनेक वेळा आर्थिक नुकसानसुद्धा होते. आज आपण पाहतो काही लोक खूप मेहनत करतात पण तरीही त्यांना यश मिळत नाही. यामागे अशा छोट्या छोट्या सवयी कारणीभूत असतात. त्यानंतर उपाय 9. सूर्यास्ताच्या वेळी पायावर पाय ठेवून बसू नये किंवा पाय हलवत बसू नये. संध्याकाळी पायावर पाय ठेवून बसणे किंवा खुर्चीवर बसून सतत पाय हलवत राहणे ही सवय देखील अत्यंत अशुभ मानली जाते, कारण पाय हे कर्माचे प्रतीक मानले जातात. या वेळेला अशा पद्धतीने बसल्याने लक्ष्मी स्थिर होत नाही आणि घरात अस्थिरता वाढते. अनेक वेळा असे लोक कायम अस्वस्थ असतात, त्यांना मनशांती मिळत नाही आणि घरात वादविवाद वाढतात. 10. सूर्यास्ताच्या वेळी तुळशीला पाणी घालू नये. मित्रांनो, तुळस ही लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते आणि संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी तुळशीला पाणी घालणे निषिद्ध मानले जाते, कारण हा तिचा विश्रांतीचा काळ असतो. या वेळेला तुळशीला स्पर्श करणे किंवा पाणी घालणे यामुळे घरातील सकारात्मक ऊर्जा कमी होते आणि मानसिक तणाव वाढतो. तुळशीला नेहमी सकाळी सूर्योदयाच्या वेळी किंवा दुपारी पाणी घालावे. त्याचप्रमाणे सूर्यास्ताच्या वेळी घरात अंधार ठेवू नये. सूर्यास्ताच्या वेळी घरातील कोणत्याही खोलीत अंधार ठेवू नये. घरात दिवे लावणे. प्रकाश म्हणजे सकारात्मक ऊर्जा, अंधारात नकारात्मक शक्ती वाढते, घरातील वातावरण जड होते. म्हणूनच संध्याकाळी दिवे लावण्याची परंपरा आहे. त्यानंतर दिवा म्हणजे केवळ उजेड नाही, तर अशा समृद्धी आणि संरक्षणाचे हे प्रतीक आहे. मित्रांनो, आतापर्यंत आपण सूर्यास्ताच्या वेळी कोणत्या गोष्टी करू नयेत हे सविस्तरपणे पाहिले, पण फक्त हे टाळणे पुरेसे नसते, तर काही चांगल्या सवयी अंगीकारल्या तरच घरात पैसा स्थिर राहतो आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढते आणि आपल्या नशीब साथ द्यायला सुरुवात होते. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे सूर्यास्ताच्या आधीच घर स्वच्छ आवरलेले असावे.
भांडी, कपडे, पसारा हे सगळे सूर्य मावळण्याआधी नीटनेटकं असावं, कारण स्वच्छतेत लक्ष्मी वास करत असते. सूर्यास्ताच्या वेळी घराच्या मुख्य दरवाजावर देवघरात तुपाचा किंवा तेलाचा दिवा नक्की लावा. दिवा लावताना मनात एकच भावना ठेवा की माझ्या घरात शांतता, समाधान, पैसा, ऐश्वर्य आणि चांगले आरोग्य नांदावे. संध्याकाळी शक्य असल्यास घरात थोडा अगरबत्तीचा सुगंध, धूप, दीप नक्की ठेवा. याने नकारात्मक ऊर्जा बाहेर जाते आणि मन प्रसन्न होते. सूर्यास्ताच्या वेळी घरातील सदस्यांनी एकमेकांशी गोड शब्दात बोलणे फार महत्त्वाचं आहे, कारण या वेळेला उच्चारलेले शब्द पुढील अनेक तास घरात कंपन करून राहतात. या वेळेला मोबाईलवर वाईट बातम्या, नकारात्मक व्हिडिओ, भांडणाचे कार्यक्रम हे पाहणे टाळा. त्याऐवजी शांत भजन, मंत्र किंवा नामस्मरण लावा. संध्याकाळी शक्य असल्यास देवाचे नाव या किमान मनात एकदा तरी आपल्या कुलदेवताचे स्मरण करा. यामुळे घरावर अदृश्य संरक्षण कवच तयार होते. आठवड्यातून एकदा तरी शुक्रवारच्या दिवशी संध्याकाळी घरात गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवा. घरातील देवांना नैवेद्य दाखवा, कारण शुक्रवार हा लक्ष्मीचा दिवस मानला जातो. आणि घरातील मीठ नेहमी झाकून ठेवा. संध्याकाळी मीठ सांडू देऊ नका, कारण मीठ सांडणे म्हणजे आर्थिक नुकसानाचे संकेत मानले जाते. घरामधील तिजोरी, कपाट किंवा पैसे ठेवण्याची जागा नेहमी स्वच्छ ठेवा. तिथे कचरा, धूळ, कागद किंवा तुटलेल्या वस्तू ठेवू नका, कारण पैसा स्वच्छतेकडे आकर्षित होतो. संध्याकाळी पाय धुवून घरात प्रवेश करावे, कारण बाहेरील नकारात्मक ऊर्जा घरात येऊ नये. यासाठी सवय फार ही उपयुक्त ठरते. संध्याकाळी दररोज घरात पूर्ण प्रकाश ठेवा. देवघरात अजिबात अंधार ठेवू नका. मित्रांनो, या उपायाने हे नियम तुम्ही प्रामाणिकपणे पाळले तर काही दिवसातच तुम्हाला फरक जाणवायला लागेल. पैशाची अडचण मनामध्ये एक वेगळी सकारात्मक ऊर्जा तयार होईल. लक्षात ठेवा, सूर्यास्त हा दिवसातील शेवट नसून नव्या ऊर्जेची सुरुवात आहे, आणि त्या ऊर्जेला आपण कसे आमंत्रण देतो यावरच आपल्या नशीब अवलंबून असते. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.